मित्रांनो नमस्कार. शिक्षक संवाद भाग 11 याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जे की संस्थेचा जो काही अल्पकालीन जो कर्मचाऱ्यास संस्थेने नियुक्ती केलेली होती, तर अशा कर्मचाऱ्यास हायकोर्टाने संस्थेस आदेश देऊन त्याला कायम कर्मचारी बनवलेला आहे. आणि म्हणून या संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर आपण नक्कीच कोर्टाने कसा त्या कर्मचाऱ्यास न्याय दिला आणि त्याचा इतर कर्मचाऱ्यावर काय प्रभाव पडतो, इतर जे अल्पकालीन संस्थेत काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना काय प्रभाव पडू शकतो किंवा ते त्याचा लाभ कसा घेऊ शकतात, याच्या संदर्भात ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तत्काळ चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून याच्यासारख्या अनेक महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य होईल. आणि या ठिकाणी व्हिडिओ आला की प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येऊ शकेल. म्हणून प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरचं बेल आयकॉनचं बटन देखील दाबायचं विसरू नका. चला तर मग तुम्हाला याविषयी थोडक्यात सांगतो. बघा, तर एक अनुदानित संस्थेवरची जी काही कर्मचारी होती, तर अशा कर्मचाऱ्याला त्या संस्थेने 1 वर्षासाठी त्या ठिकाणी नियुक्ती दिली. मात्र ह्या नियुक्ती 1 वर्षानंतर ज्यावेळेस त्या संस्थेने त्या कर्मचाऱ्यास सेवेतून बाजूला केले, यावेळेस या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी वरिष्ठ प्राधिकरणाकडे दाद मागितला. त्या प्राधिकरणाने देखील त्या शिक्षिकेच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय दिला आणि तसाच निर्णय हायकोर्टाने सुद्धा ठरवून या ठिकाणी त्या शिक्षिकेला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. नक्की हे सगळं प्रकरण काही त्याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूयात. बघा मित्रांनो, विजयमाला बुराटे नावाची एक शिक्षिका आहेत कोयना शिक्षण संस्थेमध्ये. आणि या ज्या शिक्षिका होत्या, तर या शिक्षकांना त्या ठिकाणी त्या संस्थेने त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली होती. परंतु त्यांचं नक्की पूर्ण प्रकरण जर आपल्याला पाहायचं जर झालं तर त्या ठिकाणी 1992 त्यांची तात्सिका तत्वावर त्या ठिकाणी CHB त्या ठिकाणी नियुक्ती झालेली होती. जवळपास 1998 त्यांनी हे CHB त्या ठिकाणी काम केलं. परंतु 1998 त्यांना पार्ट टाईम शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि जवळपास 2004 त्यांनी पार्ट टाईम शिक्षक म्हणून काम केलं. परंतु त्या ठिकाणी त्याच अनुदानित संस्थेमध्ये 2004 त्या ठिकाणी शिक्षण सेवकाची जाहिरात त्या संस्थेने त्या ठिकाणी काढली आणि ह्या जाहिराती अंतर्गत त्याच त्या संस्थेतील ही जी शिक्षकी आहे पार्ट टाईमवाली, तर हिने त्या ठिकाणी अर्ज केला. परंतु अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी अधिकृत त्या ठिकाणी मुलाखत देखील त्या शिक्षिकेची झाली आणि प्रशासनाने काय केलं, तर या कर्मचाऱ्यास अल्पकाळासाठी त्या ठिकाणी नियुक्ती दिली. बघा, शिक्षण सेवक म्हणून जाहिरात दिली, परंतु नियुक्ती देताना त्यांनी अल्पकाळासाठी दिली. आणि अल्पकाळ म्हणजेच 1 वर्षाच्या आतमध्ये 11 महिन्यानंतर या शिक्षिकेस परत त्या ठिकाणी त्या पदावरून त्यांनी हटवलं. परंतु यानंतर याला त्या ठिकाणी या ज्या विजयमाला बुराटे नावाच्या या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी वरिष्ठ प्राधिकरणाकडे त्या ठिकाणी अपील केलं याच्या विरोधात, की माझी नियुक्ती त्या ठिकाणी योग्य प्रक्रियाद्वारे झालेली आहे आणि त्याच्यामुळं माझी नियुक्ती त्या ठिकाणी कायम ठेवण्यात यावी. आणि त्यानंतर जे वरिष्ठ प्राधिकरण होतं त्या ठिकाणी त्यांच्याकडे अर्ज आल्यानंतर त्यांनी देखील त्या ठिकाणी या शिक्षिकेची बाजू उचलून धरली आणि तिची बाजू योग्य असल्याचं सांगत या शिक्षिकेला तुम्ही त्या ठिकाणी नोकरीवरून काढू शकत नाही, तिला तुम्ही कायम सेवेत तुम्हाला घ्यावं लागेल. कारण की तुम्ही जी नियुक्ती केलेली आहे 2004 तर ती पूर्णपणे तुम्ही कशी केलेली आहे, तर पूर्ण प्रक्रियेद्वारा केलेली आहे. आणि त्याच्यामुळं या शिक्षिका या कायम शिक्षिका आहेत, या तुम्ही लगेच काढून टाकू शकत नाहीत, अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय दिला. त्याच्यानंतर या विरोधात संस्थेने त्या ठिकाणी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि हायकोर्टाला सांगितलं की आम्ही या शिक्षिकेची नियुक्ती करतानाच त्या ठिकाणी शिक्षिकेला पूर्णपणे सांगितलं की तुम्हाला हे पार्ट टाईमच आम्ही जॉब देतोय, ठराविक कालावधीसाठी देतोय आणि या कालावधी संपल्यानंतर तुम्हाला सेवेतून आम्ही कमी करणार आहोत असं देखील सांगितलं होतं. आणि तरी देखील ह्या बाबी आम्ही वरिष्ठ प्राधिकरणाकडे मांडून देखील त्यांनी त्या ठिकाणी या बाबी नीट न पाहता त्या ठिकाणी चुकीचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जी काही कार्यवाही केली आहे ती योग्य असल्यामुळं कोर्टानं त्या ठिकाणी या शिक्षिकेच्या विरोधात देऊन आम्ही कमी केलेल्या शिक्षकाला कमी करण्याचा शासन
कोर्टाने आदेश द्यावे अशा प्रकारची विनंती त्यांनी कोर्टाला केली होती. मात्र कोर्टाने देखील ज्याप्रमाणे वरिष्ठ प्राधिकरणाने आदेश दिले तेच आदेश ग्राह्य धरले आणि त्याबाबत कोर्टाने देखील सांगितलं की जी आपण भरती केलेली आहे ती जाहिरातीनुसार रीतसर भरती केलेली आहे आणि म्हणून तुम्ही जाहिरातीनुसार केलेली भरती ही अल्प काळासाठी केली जाऊ शकत नाही आणि ही कायम काळासाठी असते, कायमस्वरूपी असते आणि त्याच्यामुळं ही शिक्षिका ही तुमच्याकडे कायमस्वरूपी म्हणून राहील. तुम्हाला त्यांना सेवेतून काढण्याचा अधिकार नाही असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे या शिक्षिकेला परत त्या ठिकाणी कायम नियुक्तीचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे. मित्रांनो, आपण सगळे पाहताय की अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक पूर्णपणे मनमानी करतात. त्यांच्या पद्धतीने अगोदर आपल्या नियुक्ती करतात, निवड करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे शोषण करण्याचे खूप मोठे मार्ग या संस्था चालकांकडे असतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करण्याचं काम करतात. लोकांना वेगवेगळ्या धमक्या देतात आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर वेगवेगळ्या कार्यवाही करतात. परंतु बरेच वेळेस आपण जे शिक्षक असतात ते तेवढं लक्ष देत नाहीत किंवा भीत काम करतात किंवा त्यांनी ज्या काही मागण्या करतील चुकीच्या त्या देखील पूर्ण करण्याचं काम करतात. परंतु मित्रांनो, या सगळ्यांसाठी कायदा आहे आणि जर आपण कायद्याचा वापर केला तर आपलं जे काही शोषण होणार आहे तर हे शोषण टाळलं जाऊ शकतं. आणि म्हणून असे आणखी जर कोणी कर्मचारी असतील ज्यांच्यावर अशा प्रकारचं काही चुकीचं घडतं आहे आणि ते शांत बसले असतील तर या लोकांनी देखील माझं आव्हान आहे की तत्काळ या शासन निर्णयाचा या हायकोर्टाच्या निर्णयाचा तुम्ही आधार घ्यावा आणि त्या आधारे तुम्ही देखील त्या ठिकाणी याचिका दाखल करू शकताय आणि तुमच्यावर जर अन्याय होत असेल, तुमचं जर शोषण होत असेल, त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोर्टाच्या मार्फत कोर्टाकडे किंवा वरिष्ठ प्राधिकरणाकडे दाद मागून तुमच्यावरचा अन्याय तुम्ही दूर करू शकता. ओके. तर या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परंतु परत एकदा सगळ्याला आवाहन करेन की जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ संस्थेतील इतर जे तुमचे काही बांधव असतील, कर्मचारी असतील त्या प्रत्येकापर्यंत शेअर करा जेणेकरून या माहितीचा लाभ घेऊन त्यांच्यावर होणारं शोषण काही अंशी कमी होण्यासाठी ते देखील जागरूक बनतील आणि जर अशा प्रकारचं काही त्यांच्या बाबतीत घडत असेल तर ते व्यवस्थितरित्या दाद मागू शकतील. ओके. तर परत एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा. तुमचे काही समस्या वगैरे असतील तुम्ही कमेंट करा. तुमच्याकडे ॲडिशनल काही माहिती असेल तुम्ही त्या ठिकाणी कमेंटद्वारे टाका किंवा ॲडिशनल वेगळ्या काही माहिती तुम्हाला हवी असेल, काही शासन निर्णय असे असेल, वेगळ्या कोणत्या बाबी संबंधात माहिती हवी असेल तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हे करा. तर त्याबाबत तुम्हाला जी माहिती हवी आहे त्याच्याबाबत माहिती घेऊन नक्कीच या संदर्भातले तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न माझा असेल. त्या संदर्भातले नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला टाकले जातील. ओके. सगळ्यांना धन्यवाद.